तर दौंड तालुक्याला पावसाचा फटका बसलाय। शेतात पाणीच पाणी आहे। मशागतीची कामं सुद्धा रखडली आहेत। पेरणी कशी करायची, बळीराजा सध्या विवंचनेत आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। दौंड तालुक्यामध्ये खरं तर जोरदार पाऊस झाल्यामुळं स्वामी चिंचोली हद्दीमध्ये ही जी काय शेती ही शेती खरं तर पाण्याखाली गेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच खरं तर मे महिना शेवट असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हा पाऊस झालाय। त्यामुळे या शेतामध्ये खरं तर हे पाणी साठलंय। खरं तर या शेतीची खरं तर मशागत पेरणीच्या अगोदर आवश्यक असते। खरं तर यावर बोलण्यासाठी इथले काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूयात। मला सांगा, शेतीमध्ये आता पाणी साठलंय, काय सध्या परिस्थिती? आता काही पहिल्यावर पाणी काय आटत नाही यातलं. पाणी आटत, पाऊस पडला तर आणि काय कालावधी लागेल त्याला. नाही पाऊस थांबला तर मग ही महिन्याच्या आत वापसायला येईल. परत पाऊस आला तर मग काय परत आणि जास्त कालावधी लागेल त्याला. जेव्हा पाऊस थांबला तर पेरणी आता नाही तर होत नाही लवकर। मग अजून पावसामुळे मसाला पुढत आहे ना, आता तर सुरुवात झाली आहे। मग हंगामी बहुतेक खाली करायची शक्यता असं पूर्ण हंगामी येऊ। प्रामुख्याने गावामध्ये कुठलं पीक घेतलं जातं? रानामध्ये आता पाणी कांदा, बाजरी आणि मका हे भरपूर पिकात हे उत्तरी आटम काय पावसाने सगळी परिस्थिती बेकारच केली आता। हो, आता हे जर परत जर पाऊस पडला तर पिकच होणार नाही, फार पुढंच पिक दिवाळीच्या पुढंच। आणि परत पाणी फुटतोय का नाही, आता पाणी जाईन हे वाहून लोक रान नीट करतील, पुढून पाणी पुरणार नाही, म्हणजे काय आता वर्षच जाते। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।